मला तर काल कळालं की रक्तात राष्ट्रवादी, हृदयात बीजेपी, मग किडनीत काय ते बघा, लिव्हरमध्ये मनसे बसली का बघा, बघा ना कुठले कुठले पक्ष सगळ्या अवयवात बसलेत. आणि त्याचंही काही चूक नाही. जर वडील त्यांचे भारतीय जनता पार्टीत असतील आणि आई जर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडनं त्या ठिकाणी निवडणूक लढवत असेल तर मला वाटते पोरांचे ह्याच्यापेक्षा काय वेगळे विचार असू शकतील. सावंत गटाची नाराजी वाढत चाललेली आहे आणि महायुतीमध्ये त्या मिठाचा खडा पडला असं तुम्हाला वाटतंय का? मला वाटतं हा प्रश्न तुम्ही त्यांनाच विचारणं अपेक्षित आहे. उस्मानाबाद लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर आपल्याबरोबर आहेत. दादा, औसेचे आमदार अभिमन्यू पवार यांनी असं म्हटलंय की ओमराजेंनी सांगावं की औसा मतदारसंघासाठी त्यांनी किती निधी दिलाय, मी चौकात येऊन चर्चा करायला तयार आहे. चालतंय, कुठल्या चौकात यायचं विचारा, चौकात बसूनच करू चर्चा समोरासमोर. निधीच्या संदर्भात काय सांगा? आता चौकात येऊन चर्चा करायची म्हटलं समोरासमोर सांगायची इच्छा असेल तर समोरासमोर सांगा. अच्छा, पण हा लोकसभेची निवडणूक आहेत, लोकसभेच्या अनुषंगानं संतोष औषधी निधीचा आणता इकडे प्रचाराचे मुद्दे पाहिजे, परंतु प्रचार लोकसभेच्या अनुषंगानं होतच नाही असं विरोधकाचा आरोप आहे. कशाच्या अनुषंगाने व्हायला लागले? नाही, जिल्ह्यात विकास कामं असतील म्हणजे शेतकऱ्याच्या पडलेल्या वस्तूचे भाव केंद्र सरकारनं सोयाबीनवरचं, पाम तेलावरचं आयात शुल्क कपात करणं, सोयाबीन आयात करणं, ज्याच्यामुळं 11,000 रुपये क्विंटलचा सोयाबीनचा भाव 4,000 रुपये क्विंटलपर्यंत खाली आला. एका क्विंटलला शेतकऱ्याचं 6,000 ते 7,000 रुपये क्विंटल मागं नुकसान झालं. हे शेतकऱ्याचं नुकसान हा केंद्राचा विषय नाही आहे का? कांदा 60 रुपयाला गेल्याच्या नंतर तुम्ही त्याला निर्यात बंदी करता. 60 रुपयाचा कांदा अक्षरशः उकंड्यावर शेतकऱ्याला फेकून द्यावा लागतो. हा केंद्राचा विषय नाही आहे का? नेमकं काय म्हणजे शेतकऱ्याला जगण्यासाठी प्रत्येक माणसाला, जसं प्रत्येक व्यवसाय करणारा माणूस हा आपण उत्पादित केलेल्या वस्तूचे भाव ठरवतो, त्या पद्धतीनं त्या शेतकऱ्यानं उत्पादित केलेल्या वस्तूचे भाव ठरवायचा अधिकार शेतकऱ्याला नाही आहे का? मला वाटतं ह्या बाबतीत आता काहीतरी बोलत बसायचं दुसरं आणि मूळ प्रश्नाकडे बगल द्यायची, हे काही योग्य नाही. जी वस्तुस्थिती आहे, मी आजच फक्त ह्या निवडणुकीच्या मुद्द्यावर बोलतोय अशातला भाग नाही. मी लोकसभेतही हे विषय अतिशय पोटतिडकीनं मी मांडलेले आहेत. केंद्र सरकारच्या वारंवार लक्षात आणून दिलेलं आहे की कशा पद्धतीनं केंद्र सरकार शेतकऱ्यावर अन्याय करतंय, शेतकऱ्याला आत्महत्या करायला प्रवृत्त करतंय, हे आपण अनेक वेळेस बघितलेलं आहे. हा एक विषय झाला. बेरोजगारीचा विषय आहे. वेदांता फॉक्सकॉन नावाचा प्रकल्प ज्यावेळेस महाराष्ट्रात आला होता त्यावेळेस 2 लाख तरुणाला इथल्या नोकऱ्या मिळणार होत्या. तो प्रकल्प गुजरातला गेल्यामुळं 2 लाख तरुणाच्या नोकऱ्या बुडाल्या. हा केंद्राचा विषय नाही आहे का? हा महत्वाचा विषय नाही आहे का? म्हणजे शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करायची घोषणा आपण करायची, त्याच्या उलट शेतकऱ्याचा उत्पादन खर्च दुप्पट करायचा. आपण जर बघितलं असेल तर शेतकऱ्याला नांगरण्यासाठी येणारा जो खर्च होता 2014ला तो 700 ते 800 रुपये एकर होता. आज तोच खर्च जवळपास 2200 रुपये एकर पर्यंतच गेला. शेतकऱ्याचं डीएपीचं पोतं 2014ला त्या ठिकाणी 450 रुपयाला मिळायचं. आज तेच डीएपीचं पोतं 1500 ते 1600 रुपयापर्यंत गेलं. मग नेमकं उत्पादन खर्च शेतकऱ्याचा दुप्पट केला आणि ज्या सोयाबीनचा भाव 2014लाही 4,000 रुपयेच होता, 4-4,500 रुपये, त्या सोयाबीनचा भाव आजही 4-4,500 रुपयेच आहे. आणि 11,000 रुपये झालेला भाव पाडायचं काम केंद्र सरकारनं केलं नाही का? मला वाटतं हे सगळे शेतकऱ्याच्या जीवनाशी निगडीत प्रश्न आहेत. शेतकऱ्याच्या वस्तूचे भाव, उत्पन्न दुप्पट करायची घोषणा तुम्हीच केली होती आणि त्या पद्धतीने तुम्ही वागले नाहीत. प्रत्येक वर्षी तुम्ही 2 कोटी नोकरीचं त्या ठिकाणी वचन दिलं होतं. मला वाटतं प्रत्येक वर्षी 2 कोटी नोकऱ्या तर सोडा, उलट वर्षानुवर्ष बेरोजगार तरुणाची संख्या ही प्रचंड प्रमाणात वाढते आहे. याच्यावर बोलायचं नाही का? वाढत्या महागाईबद्दल बोलायचं नाही का? तुम्हीच विचारत होते त्यावेळेस की कशी आहे महागाई. आज मला तुमचाच प्रश्न विचारायचा आहे की 450 रुपयाचं सिलेंडर 2014ला मिळायचं, आज तुम्ही साधारणतः 1200 रुपयाच्या घरात नेलं होतं. आता निवडणूक आल्या म्हणून त्याच्यावर 300 रुपये तुम्ही त्या ठिकाणी सूट दिली आणि 900 रुपयापर्यंत आणलं. मग 450चं सिलेंडर दुप्पट झालं, ही महागाई वाढत नाही का? 60 रुपयाचं डिझेल तुमचं 98 रुपयांपर्यंत गेलं, महागाई वाढत नाही का? 70 रुपयाचं पेट्रोल तुमचं साधारणतः 108 रुपयापर्यंत गेलं, महागाई वाढत नाही का? मला वाटतं ह्या गोष्टीकडे आता केंद्र सरकारनं लक्ष देणं गरजेचं आहे. सर्वसामान्याच्या जीवनाशी निगडीत हे विषय आहेत आणि तेच विषय घेऊन मी निवडणुकीच्या रिंगणात आहे. मल्हार पाटील असा आरोप केला की
डॉक्टर साहेब मंत्री आमदार असताना 35 वर्ष कारभार आपल्या पिताजीकडे होता. मग आपण तिथे असं कुठं असतंय का? आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी जर म्हणलं कारभार फडणवीसकडे होतं तर तुम्ही मान्य करचाल का? करचाल का मान्य? काय बोलावं त्याला मर्यादा आहेत. आणि अशा लोकांच्या, मला तर काल कळालं की रक्तात राष्ट्रवादी, हृदयात बीजेपी, मग किडनीत काय ते बघा, लिव्हरमध्ये मनसे बसली का बघा ना कुठले कुठले पक्ष सगळ्या अवयवात बसलेत. आणि त्याचंही काही चूक नाही. जर वडील त्यांचे भारतीय जनता पार्टीत असतील आणि आई जर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडनं त्या ठिकाणी निवडणूक लढवत असेल, तर मला वाटते पोरांचे ह्याच्यापेक्षा काय वेगळे विचार असू शकतील. अच्छा, सावंत गटाची नाराजी वाढत चाललेली आहे आणि महायुतीमध्ये त्या मिठाचा खडा पडला असं तुम्हाला वाटतंय का? मला वाटतं हा प्रश्न तुम्ही त्यांनाच विचारणं अपेक्षित आहे. नाही, विरोधक म्हणून आपली काय प्रतिक्रिया? मला त्याच्यावर प्रतिकार काय विचारायचं, कारण तुम्ही त्यांना विचारा. हे होते महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर, संतोष कुठे आहे? महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन.